मोक्ष प्राप्त मध्ये 39 नंबरची गाथा देते आचार्य. जो दर्शनाने शुद्ध आहे दर्शन शुद्धो असं म्हणजे दर्शनाने जो शुद्ध आहे तो शुद्ध आहे. कळा लागले फक्त असं दर्शनाची शुद्धी तीच शुद्धी म्हटली जाते. आणि अशा दर्शनाच्या शुद्धीने जो सहित आहे तोच निर्वाणाला प्राप्त होत असं म्हणते. दर्शन शुद्धो जगती निर्वाणम असं म्हणते. आणि दुसऱ्या ओळीत मग म्हणले की जे दर्शन शुद्धीने रहित आहे त्यांना इच्छित वस्तूची प्राप्ती होत नाही. दर्शनाने शुद्ध ते शुद्ध आणि दर्शनाने शुद्धच निर्वाणाला प्राप्त होतात. परंतु जे दर्शन शुद्धीने रहित आहे त्यांना इच्छित फळ प्राप्त होत नाही. म्हणजे काय? म्हणजे खऱ्या सुखाची प्राप्ती इच्छित आहे. इच्छित फळ प्रत्येक जीवाचं कोणतं आहे? कशाची इच्छा आहे सगळ्यांना आपल्याला? मग इच्छित फळ म्हणजे सुख. आणि मग हे सुख प्राप्त करायची इच्छा असताना ती पूर्णता केव्हा होणार? केव्हा होणार? केव्हा होणार? रुची लागते असं सांगितलं ना त्यांनी. दर्शन शुद्धी म्हणजे काय? तुम्हाला जर एखादी वस्तू प्राप्त करायची तर ती प्राप्त करण्यासाठी आम्हाला त्या
वस्तूची रुची असली पाहिजे आणि रुची अनुसार मग आपली शक्ती पण कामाला येत असताना त्या इच्छित वस्तूची प्राप्ती होती असं सांगतात. आणि दर्शन शुद्धी नसणाऱ्याला मग इच्छित वस्तूची प्राप्ती होत नाही. म्हणजे काय अर्थ काय झाला? अर्थ काय झाला? रुचीचा भाव काय? सूरज प्रक्षाळात जा म्हटलं जातोय का? कुणी कुणी मंदिरात देव देव तुमचे पण देव मंदिरात आहेत. घरी रोज मंदिर घरी होते देव त्यावेळेस रोज प्रक्षाळ करत होता तुम्ही. आता मंदिरात ठेवल्यावर जबाबदारी कोणाची? संपली तुमची जबाबदारी. माझे देव मंदिरात आहेत, माझी कोणाची? मग त्याची व्यवस्था मीच बघणार असं का? घरी तर कंपल्सरी प्रक्षाळ करावा लागलाच असता. मग मी म्हणू का ज्यांनी ज्यांनी मंदिरात देव ठेवले त्यांनी एकतर प्रक्षाळाला रोज यावं, नाहीतर आपल्या मूर्ती घरी न्याव्यात. बरोबर आहे का? न्याय तर असाच आहे. काय करायचं? घरी नेतात ठेवून टाकली मंदिरात प्रतिमा, संपलं आपलं काम, संपलं. आणि उत्तम आयतन त्या प्रतिमेला उत्तम आयतन प्राप्त झालं. आपल्याला आनंद किती व्हायला पाहिजे. घरात म्हटलं तर त्याचा अभिनय होत होता. आज आता मंदिरात ठेवायला संधी मिळाली. गुलाबी तुमची पण प्रतिमा आहे ना मंदिरात? हा आहे का नाही? तुमची प्रतिमा मंदिरात नाही? तुझी नवरे वाटते त्याची प्रतिमा आहे का? अरे आपल्याला एखादी प्रतिमा होती का नाही? कुठे आहे ती? देव जाणे. म्हणजे असे तर रुचीवंत आहेत. कुणाच तो कुठं होती काय काय कुठं ठेवणार? कालच्या मंदिरात तर कोण ठेवून घेणार नाही. माहिती पण असेल बरं का त्याला. इथं तुझी मूर्ती मी इथली ओळखतो. जबाबदारी संपली. काय प्रेम कथा आहे? प्रेम कथा आहे. आम्हाला पंढरपूरला आपल्याला घालवलं, जबाबदारी संपली. मग काल मला त्यांनी सांगितलं काय संध्याकाळी 10ला निरोप आला निलम काकांचा की बाबा तिथं कोण नाही आहे. सकाळी 8ला माणसं पाठवत. त्याच्यात सोहळ्यात जे योग्य आहे त्यांना पाठवायचं असं मला निरोप तिने दिला. मग मला सांगितलं तिने मग कोण पाठवत आहे बघा. मी शोभना करते नाव दिला लगेच आली सांगा कोण कोण नाव. म्हटलं तुला चालत नाही? चालते की मग आपणच जायचं म्हटलं. मी सोडून येतो तुला. चल परत काय नाही. परत काय झालं ना? गेले असतील कोणतरी, जातील कोणतरी. असंच ना? आपण नाही गेलं तर काय फरक पडणार नाही. असंच ना? काय म्हणून आता निरोप असा दिला तुम्हाला काय अनुभव सोड का लगेच? आत्ता शास्त्र कोण करतो सोड. हे सांगायचं शुद्धी, दर्शन शुद्धी असं म्हणा. दर्शन शुद्धी असल्याशिवाय असं होत नाही. आणि समर्पण नाही. 6ला पुण्याला काय झालं तर 4 वेळा पळ चालत नाही न सांगता. भावाला काय झालं तर न सांगता तिथं जाता आहे का नाही. आणि इथं आम्हाला काय झालं तर जातोच की आम्ही. असंच की जातोच की. असं काय नियम नाही की आपल्याला. आम्ही जातो, जात असतो, राहत असतो. आत्ताच तर जाऊन आलोय. मग जाऊ दे सगळ्यांना. आपलं काय? मिठाचा खडा पाण्यात बुडल्यावर माघारी येत नाही. तसं आम्हाकडे गेल्यानंतर माघारी येऊ नये असं मला वाटतं.
तद्रूप होऊन जायचं असतं. काय आहे संसारात नाही तर दर्शन शुद्ध करा असं त्याच्यासाठी सांगायचं. दर्शनाच्या शुद्धीमध्ये जे दोष आहेत आणि त्या दोषामुळं 8 दिवस आईजवळ राहिला, 8 दिवस आम्हाला राहतात नाही. हो येते की सगळेजण असं सांगतात, सगळं आम्हाला येतंय, मग पुढं काय? पुढं काय याचा अर्थ काय? जायचं पण नाही हो जाणार आहे असं म्हणून नुसतं होणार आहे का कार्य? हेच तर प्रॉब्लेम आहे आपल्याला मोक्ष न मिळण्यामध्ये. कारण हेच तर धावत पळत यायचं असं काय नाही, निवांत जायचं. आणि हे सांगतो म्हटलं दर्शन शुद्ध शुद्ध आनंद वाटला पाहिजे आम्हाकडे. माहेरी जायचं म्हणजे आता कधी, आणि जाऊन आल्यावर परत दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी निरोपाला परत जायचंय. आता ते जाऊन 2 दिवसापूर्वी परत काय लगेच असं माहेरी जाताना होतं का मला सांगा? आत्ताच जाऊन आले असं म्हणणार का नाही? कोणी म्हणत नाही. माहेरी जायचं म्हटल्यानंतर जाऊन नुकतं टेकला असताना परत निरोपाला असलं तर परत जायची तयारी त्या स्पीड. बरोबर आहे. म्हणून चिंतन करा, चिंतन करा. आचार्य त्याच्यासाठी सांगते स्वभावाजवळ राहा. काय? कारण स्वभावाजवळ राहिल्याशिवाय रुची निर्माण होणार नाही, श्रद्धा शुद्ध होणार नाही. असं सांगितलं ना, यो यत्र निवसन असते सतत्र कृते रती, यो यत्र रमते तस्मात् धन्यत्र सन गच्छति. सूत्र येते इष्टोपदेश मध्ये, माहिती आहे का नाही? जो जेथे राहतो यो यत्र निवसन असते. किती वेळा सांगितलं? जो जिथे राहतो तो तिथे रती करतो, म्हणजे प्रेमात पडतो त्याच्या. जो ज्याच्या जवळ राहील त्याच्या संबंधी प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जसं तुमचं काय नाही, घर तुमचं नाही, शेत तुमचं नाही, शरीर तुमचं नाही, पैसे तुमचे नाही, काय तुमचं, मुलं तुमची नाही, कोण तुमचं नाही, पण तुम्ही त्यांच्याजवळ राहताय. ते तुमच्याजवळ राहते तर तुम्ही त्यांच्याजवळ राहताय. तुम्ही त्याच्याजवळ राहता असं मला सांगायचं. कुठं असतो जगामध्ये तो आपल्याला, तो आपला असं वाटल्यानंतर तो कुठंतरी असला तरी त्याच्याजवळ आपण राहतो. तुम्ही देवाजवळ कधी राहता का? तुमची प्रतिमा जी मंदिरात ठेवली त्याच्याजवळ कधी तुम्हाला आठवतं तर आपले देव आहेत बाबा मंदिरात? रोज एकदा तर स्मरण होतं का? ठेवून टाकलं. पैसे ठेवले असते असे तर काय लक्ष विसरला असतं. तुम्हाला माहित आहे तुमचे पैसे कोणाकडे आहेत ते? विसरलाय का मला सांगा? तुमची जागा कुठे आहे पलटणची विसरलाय काय? विसरत नाही. पण देव सहजतेने ठेवले, सहजतेने. दुःख व्हायला पाहिजे होतं एका अपेक्षेने की माझ्या घरातनं देव चालले, तसं मला माझ्या देवाला रोज भेटलं पाहिजे. विषय संपवलाय विषय, कारण अप्रयोजनभूत आहे, धन प्रयोजनभूत आहे. बरोबर. आणि त्यामुळं ते जरी बँकेत असू दे, जागेत असू दे, कुठं जिथं असेल ते बरोबर आपल्या लक्षात राहते. कारण त्याने प्रयोजनाची सिद्धी भासित होते आणि देवधर्म त्याने प्रयोजनाची सिद्धी भासित होत नाही, म्हणून आपली जबाबदारी काही राहत नाही. बरोबर आहे. आपली काय जबाबदारी आहे? झाल्यावर सोडतो, जाणार ती 100% जाणार, माझा विश्वास आहे. शास्त्र सुटले गेले जायचं आपण, टेन्शन घेऊन तासात सोडून ठेवा. मला हे म्हणायचे
म्हणजे आपलं आणि परक शिका आता ना, शिका म्हणजे आपल्याला हे धर्म मिळालाय म्हणून शिका. कोण शिकवणार नाही तर तुम्हाला सांग. म्हणजे खरी दर्शन शुद्धी जी आहे ती इथं जिनेंद्र देव सर्वज्ञ देवाने जे जाणलं, तसं आम्हाला सांगितलं. आणि ते कशासाठी सांगितलं? आपल्या कल्याणासाठी सांगितलं. आणि सगळी यायला लागले. मेल्यावर याला का असं विचारायचं आपण त्याला एकदा, आपल्याला काय झालं. कोण सांगणार नाही असं मला म्हणायचं. दर्शन शुद्धी जर आपण इथं आज नाही शिकलो, या जन्मात नाही शिकलो, तर परत पुढे कधी शिकणार आहे? कोणत्या पर्यायात गेल्यानंतर आपल्याला शिकायची संधी मिळेल आपल्याला? सांग. आज मिळाले तर आज आपण करत नाही, मग उद्या मिळाल्या उद्या करेन असं जर नुसतं आपण आश्वासन देऊन बसलो तर थोडंच होणार आहे. आज मिळाले तर आजच करायला पाहिजे ना दर्शनाची शुद्धी. एवढं चांगलं कुठंच मिळत नाही हो. यो यत्र निवसना असते असं चाललं ना आपलं. मग ते त्याच्यासाठी त्याच्याजवळ राहावं लागतं असं म्हणतो. मनाने कशाने राहायचं? मनाने राहायचं. कोणाजवळ? साहस जवळ. कोणाजवळ? मनाने जर निदान आपल्याला राहायला काय अडचण आहे? म्हणजे कालच एक घटना बघितली ना की त्याच्यामध्ये असं दाखवलं, आता छोटी मुलं मग ते काय बोलते, कार्टून मध्ये स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन आणि आपला शक्तिमान आणि असलं छोटा भीम, हे सगळं असलं. मग बघताना काय मुलांना काय, म्हणजे जी मुलं बघतात काय भावना असते? म्हणजे ते स्वतःला त्या छोट्या भीमच्या जागी बघतील, सुपरमॅनच्या जागी, बॅटमॅनच्या जागी, स्पायडरमॅनच्या जागी आणि शक्तिमानच्या जागी स्वतःला पाहतात. बघतेच का नाही? तसं ऍक्शन करायचा प्रयत्न करतात, तसं समजतात. मग ते छोटा भीम लाडू खातो, ही लाडू खाते आणि शक्तिमान मग काय न असं त्या एक असाच 5, 7, 8, 10 वर्षाचा पोरगा, आणि त्याला इतकं वेळ दाखवलंय त्या सुपर हिरोज. त्याने सगळ्या त्याच्या खोलीमध्ये सगळे सुपर हिरो लावले आणि त्याने सिनेमा पण बघितले त्याचे. मग स्पायडरमॅन कसा बनलेला असतो? स्पायडरमॅन कसा बनला माहिती का नाही? कसा? कोळी चावून का? स्पायडर चावला त्याला आहे ना. आणि मग ते स्पायडर मग ते असं केलं की अशी जाळी निघायची त्याच्यात. बरोबर आहे? असं असं करायचं. बघितलं तरी मग सिनेमा नव्हे असं कधी जाळी निघते का? बघून तू स्पायडर चावून व्हायचं का नाही? स्पायडरमॅन सारखा असं लटकावा वाटते, धाव वाटते, वाटते का नाही? वाटत नाही? त्याचे ऍक्शन्स बघून तो मुलगा डिवोटेड किती होता त्या, म्हणजे एक डोक्यात त्याच्या की मी पण सुपर हिरो बनणार. त्याला काय कळत नव्हतं एक सगळं खोटं असतं, काय असतं, कल्पना केलेल्या वगैरे काय जसं असते तसं सुपर हिरो असते. पण त्याला ते पद्धती वेगळी आहे, आपल्याला दाखवायची पद्धती वेगळी. मग ते स्पायडर चावला ना, मग त्याने काय करते, पोरांनी त्या स्पायडर गोळा केलेले असते बाटलीत आणि मग ती त्याच्यात असा हात घालते आणि स्पायडरला युद्ध हातावर चावू देते. मग स्पायडर चावते त्याला, मग चावल्यानंतर असं कुठं काहीच नाही असं काय करायचं ते. म्हणजे स्पायडर चावून घेण्या इतपत त्याची तयारी स्पायडरमॅन बनण्यासाठी. बस त्याच्या डोक्यात एकच खोळ, प्रसिद्धी. जसे सुपर हिरोज प्रसिद्धी आहे ना, लहान मुलांना पण प्रसिद्धी हवी असते, प्रत्येकाला प्रसिद्धी हवी. मग त्यासाठी त्याच्या डोक्यात तेच डिवोशन आहे. मग मी स्पायडरमॅन बनणार, मी बॅटमॅन बनणार. मग त्याचे सगळे प्रयोग चाललेले असते त्याच्यासाठी. मग ते लावतो एक सुपरमॅनचा तसला माग असं ते लटकत असतं ना सगळं बॅटमॅन सुपरमॅनच्या मागे कापड.
उभाच बसा उंच टाकीवर, है ना. मग वार नसतं काय नसतं असं ते उडतच नाही. उडी मारायची असते त्याला स्पायडरमॅन हे सुपरमॅन सारखी बॅटमॅन. मग त्याचा एक दोस्त असतो, मग ते असं उभारलेला असतो विचार करत. मग त्याचा दोस्त मागणं हळू तिथून पंखा चालू करतो की त्याचं ते कापड असं उडतं. उलट्यावरती बघतो एकदम आनंदी होता. एक आता मला उडायला लागले, मारतो उडी, आहे ना. पडतंय, डोक्याला लागतंय, पाय उडतो. म्हणजे असा विचार केला नाही की बाबा मला लागल, हा विचार ते केला मला दाखवायला येत नाही. त्यांनी सुपर हिरो मानला तर सुपर हिरो जे जे करतोय तसं तो करून प्रयत्न करत होता स्वतःला सुपर हिरो बनवायचा. बरोबर आहे, हिरो आहे आणि तुम्ही सुपर हिरो तर मंदिरात ठेवून टाकले. सुपर हिरो बनण्यासारखं काय करणार? सुपर हिरो कोण? भगवान सुपर हिरो आहे. पण आपण त्याच्यासाठी आपण डोक्यात खूळ घेतलंय का तसं त्याच्यासाठी? बस काही करून त्याला सुपर हिरो व्हायचं. सुपर हिरोला घाम होत येत नाही, काय त्रास होत नाही, बरं बोलत नाही. बघा म्हणजे तुम्हाला जर घाम त्रास होत असला तर तुम्ही सुपर नाही, सुपर वुमन हे पण असतं तसलं. मग एवढ्या वडील चिडले म्हणजे काय मूर्खता चालली. त्यांनी सगळं त्याचे भिंतीवर लावले, त्याच्या खोलीतले सगळे कागद फाडले सगळे आणि त्याला खवळले. मग झालं, मग त्यांनी वाचलं की बॅटमन असतं ना, बॅटमन माहिती आहे ना, वटवाघुळीसारखा माणूस. बॅट म्हणजे वटवाघ. मग त्यांनी काय वाचले? बॅटमॅनला होय रे आई वडील नसते ना, हा आई वडील मेलेले असतात ना. बर, आणि मग त्याच्यानंतर तो वडील ज्या काय कशामुळे आई वडील मेले असतील आणि त्याच्यानंतर मग ते बॅटमन तयार होतो ना. असं काही त्याची घटना. बॅटमन कसा तयार झाला, प्रत्येक स्पायडरमॅन कसा तयार झाला, बॅटमॅन कसा तयार झाला, या सगळ्या घटना दाखवलेल्या आहेत सुरुवातीला. मग ते बॅटमनचे आई वडील मिळत म्हटल्यानंतर ते पोरगा काय म्हणतो, त्याचे आई वडील असते तो आई वडील आहेत म्हटल्यानंतर मी बॅटमन बनणार कसं काय कळत. आणि मग ते आपल्या आई वडिलाला जाळून टाकते. 10-11 वर्ष पोरले खोलीत बंद करते, गॅस पेटवून देते काहीतरी आणि बॅटमॅन बनायचं तर आई वडील त्याला मारावं लागते. म्हणजे तसं केल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल काय सहानुभूती येईल का? नाही, काही याड आहे काय असं म्हणणार. पण त्याच्या डोक्यात सुपर हिरो असा बसला होता. आई वडिलाला जाळायचं म्हणजे आई वडिलाच्या प्रति ममत्व सोडायचं रे. मला वाटतं जाळायचं म्हणजे एकदम असं तुम्ही समजून बसता की नष्टच करायचं, काय मारून टाकायचं. ज्याला सुपर हिरो बनायचंय त्याला तसंच करावं लागेल ना. दीक्षा घ्यायची म्हणजे काय, भगवंतांसारखं बनायचंय तर त्याला सगळ्या वस्तूच्या प्रति एकत्व ममत्व भाव सोडावा लागेल. त्याच्याशिवाय सुपर हिरो होता येईल काय? पण आम्ही ध्यास घेतला नाही. त्या मुलाने ध्यास घेतला होता. मला ते सांगायचं त्या मुलाचा ध्यास कसा होता. बस काही करून स्वतः पडला लागलं तरी चालतंय, पुरी चावला चालतंय, आई वडील मारले चालतंय, पण एकच डोक्यात काय, आय वॉन्ट टू बी अ सुपर हिरो. एवढं त्याचं ते ध्येय दाखव. त्याच्यासाठी तो काही करायला तयार आहे. आमचं ध्येय कसं आहे? आम्ही कधी डोक्यात हे घेतलंय का आम्हाला भगवान बनायचंय? होय, केवळ इझी इज सुपर हिरो फॉर यू भगवान. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? सुपर हिरो जर भगवान आहेत त्याच्यासाठी, भगवान काय सुरपाटे करत असतील काय? मग काय करतील भगवान?
काय करते ते भगवान? काय करते? हा, तू काय करतो का ध्यान करते? आणि मग ते सुपर हिरो असं करते का भगवान? म्हणजे नाही असली सिस्टीम. म्हणजे म्हणायला फक्त सुपर हिरो आहे, पण ते सुपर हिरो ज्या पद्धतीने बनले, मला पण आता तिथं बाहेर स्पायडरमॅन बॅटमॅन बनल नाही बनल नंतरची गोष्ट, ते खोटं खरं जाऊ द्या, पण दिस इज रिअल ट्रूथ. म्हणजे आपले भगवान हे काय काल्पनिक नाही आहेत, आपले भगवान खरेच आहेत. आणि त्यांच्याजवळ सगळ्या सुपर नॅचरल पॉवर्स, सगळे गुण आहेत त्यांच्यात. सारे नारायण प्रतिनारायण बलराम असले ते सगळे बघितले तर त्यांच्या समोर एकटे जातील लढायला सगळ्या मोठ्या शेणी समोर. इतकी ताकद सामान्य नारायण आदीमध्ये, आणि हे तर त्रिलोक आदिनाथ. सगळ्या पॉवर्स, कुठली पॉवर नाही त्यांच्यात. किती शक्ती आहे, अनंत शक्ती सांगितली जाते. आत्मिक शक्ती तर आहेच, पण बाहेर शक्ती नाही वाटते तुम्हाला? आणि आपल्याला बघितलं वालीची गोष्ट, एक अंगठा काय दाबला तर ते रावण त्या कैलास पर्वता सहित खाली दाबला गेला नाही. नेमिनाथांची पॉवर ही अशी केली, करंगली कर सरळ म्हटले कृष्णाला, कर सरळ. कुणी? नेमिनाथांनी. आणि सरळ कर म्हटले सरळ. त्यांनी प्रयत्न केला, बलरामाने प्रयत्न केला, त्यांनी सगळं अख्खं त्याचं हे लावलं, सैन्य लावलंय असं सांगतात ना. सरळ करा, सरळ ही करंगळी सरळ करा. केली काय? करू शकले का? जबरदस्त ताकद असते त्यांच्यात, माहिती आहे का? पुन्हा तीर्थंकर, मग तीर्थंकर बनू शकतो हा महत्वाचा मुद्दा आहे. स्पायडरमॅन बनल, बॅटमॅन बनल माहिती नाही, पण तीर्थंकर बनण्याची योग्यता आहे. पाहिजेच ताकद, तर ती ताकद आहे. शंख शंख कृष्ण भुंकत होता ना, त्याने कशाने भुंकला? नाकाने. आणि त्याला फुंकायला ताकद जी लागत होती, नारायणाची ताकद. आणि ते नेमिनाथ जेव्हा तिथं होते राजकुमार, त्यांनी नाकाने फुंकला ते ताकद. मग असे असे हे पॉवरफुल गृहस्थ असते एवढे पॉवरफुल. मुनी झाल्यानंतर पॉवर वाढते, आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर किती ताकद. म्हणजे आपण सगळी ताकद बाहेरचीच पाहू, आणि ठीक आहे आम्हाला जी समजते ती ताकद तर बघून तशी ताकद आपल्याला प्राप्त करण्यासाठी तर कुठेतरी करा ना काहीतरी. त्यांचं वैभव पाहून तसं वैभव प्राप्त करण्यासाठी त्यांच्यासारखं करा ना. तुम्हाला वैभव पाहिजे, तुम्हाला शक्ती पाहिजे, तर सगळं कोणाकडे आहे? रूप बीप सगळं कोणाकडे आहे? तुम्हाला कळतं का नाही काय? असं मला म्हणून दर्शन शुद्धी झाली नाही तर तुम्हाला हे कळत नाही की हे सगळं खरं आहे. तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही की हे जे तीर्थंकर आहे प्रफुल्ल, ते कसे आहेत? सुंदर असते, ते शक्तिमान असते, पॉवरफुल. आणि वैभव बघितलं तर 3 लोक त्यांच्या चरणी नतमस्तक आहेत. जन्माच्या अगोदरच वसुमती नाव तेव्हापासून पडलं म्हणून सांगतात ना. तीर्थंकर जन्माला यायच्या अगोदर तीर्थंकर ऋषभनाथ आले ना, त्याच्या अगोदरच ते रत्न पडायला लागले ते ना. किती महिने? 6. आणि गर्भात आल्यानंतर 9 महिने, 15 महिने ते रत्नवृष्टी तिथं त्यांच्या घरात होती, जिथं जन्मणाऱ्या तीर्थंकर. किती करोड रत्न रोज, किती करोड आहे माहिती आहे का? त्याची पण संख्या सांगितली, 12.5 करोड. 12.5 करोड रत्नाची वृष्टी. आवडते म्हणून सांगते बघ. आणि अशी 15 महिने करा हिशोब, 12.5 करोड रोज. 15 महिने म्हणजे 450 दिवस, बरोबर आहे ना? 450 गुणिले 12.5 करोड रत्न. किती होते? हिशोब कर की एखाद्या दिवशी, आता पण हिशोब कर की. हे नुसतं जन्माला येतात, आणि त्याच्यानंतर तर वैभव आहे. वैभव पाहिजे तर मग ते कसं झालं, तर त्यांना कसं काय ते प्राप्त झालं? डू द सेम थिंग. बघा ना तुम्हाला प्राप्त झालं तर, पण नाही ना तसं श्रद्धा, तशी शुद्धी नाही ना.
तेव्हा हो असं आहे, असं केलं तर असं होणार. आणि त्या श्रद्धेनं माझा जोपर्यंत धर्म बनणार नाही, तर सांगतायत आचार्य आपल्याला इच्छित वस्तूची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला नाही झालेली इच्छित वस्तूची प्राप्ती, तुम्ही दिवस रात्र आज प्रयत्न करताय, त्याचं कारण आहे अजून तुम्हाला इच्छित वस्तू प्राप्त झालेली नाही. सांगा कोणाला प्राप्त झाली इच्छित वस्तू? मोहन झाली काय? नाही. झाली की नाही इच्छित वस्तू? तर कोणाला प्राप्त झाली सांगा? झाली की नाही तृप्ती? एवढे वर्ष प्रॅक्टिस करताय. हा स्वप्न तर असे माझं मोठं हॉस्पिटल, माझे एवढे पेशंट असते, नको आहे तसं तुम्हाला लबाड. म्हणजे सगळं डोक्यात ती आहे माझ्या. पण मग त्याची प्राप्ती होणार कशी? त्याची प्राप्ती करण्याचा उपाय काय? आचार्य सांगतील काय? दर्शन विशुद्धी शिवाय इच्छित वस्तूची प्राप्तीच होणार नाही. तुम्ही कितीही घासा, होणार नाही प्राप्ती. सगळ्या वैभवाची प्राप्ती कोणाला झाली? तीर्थंकरांना, केवलींनाच प्राप्त झाली. जर असं असेल तर मग मला ते प्राप्त करायचं तर दर्शन विशुद्धी ना, ते सोडून तुम्ही प्रयत्न करता. हे उलट नाही का? मूर्त नाही का? कधीच होणार नाही असं सांगतात ना ते. जे दर्शन आणि दर्शन शुद्धीने हीन आहेत, विहीन आहेत, त्यांना कधी इच्छित वस्तूची प्राप्ती होत नाही. ते कुंदकुंदांचे वचन आहे. 39 गाथा काढून बघा, मोक्ष प्राप्तीची कोणी बघणार नाही. काय करायचे सांगितलं तुम्ही, आम्हाला फारच झालं, आम्हाला कळलं. आता तुम्ही सांगितलं ना, आम्हाला कळलंय. असंच होतं ते. मंदिरात मूर्ती ठेवली ना, झालं आपलं काम संपलंय. आता आपलं काम संपलंय. बरोबर. म्हणजे इतकी इतकी आपली बेजबाबदारी म्हणायची. कळतं? दुःख होतं, बाकी काय. आणि त्याच्यावर आपल्याला आपली रुची पण समजते ना, की माझा कल कुठं आहे, माझी आवड कशाची आहे. मला धर्म आवडतोय का मला धर्म सोडून बाकीचं आवडतं, हे सिद्ध होतं ना त्याच्यावरून. इकडे लोक प्रक्षाळाची संधी शोधतात आणि आपल्या इथं प्रक्षाळाला संधी दिली तर म्हणते माझं काय नाही का दुसरं कोण. आज संधी आहे काय? तेजस तुमची मूर्ती ठेवली काय मंदिरात? हा मला नाही दिसली तुझी मूर्ती. विशाल आहे तेजस आलाच नाही दिसतंय. आलीत की डोक्याला हात लावला बिचारे. तू कधी प्रक्षाला जातो का नाही? काय चाललंय भाग्यश्री असं करते का? म्हणून ती आता मला ऐकतच नाही. काय सांगितलं? दंसन शुद्धो शुद्धो दंसन शुद्धो लहरी निपानम. आणि सगळ्यात सोपं काम हे दर्शनाची शुद्धी. मग सगळ्यात सोपं काम कोणतं हे सांगायचं. हे आचार्य सांगणार आहेत आपल्याला. इथं आत्मानुशासनचा श्लोक बघायचा होता ना आपल्याला. कोणता? सुकुमार अर्थात सरल क्रिया करने का उपदेश. आगामी छंद में सम्यक्त्व की आराधना करने वाले आराधक का स्वरूप कहकर उसका भय दूर करते. सगळ्यात सोपी आराधना कोणती असेल तर दर्शन शुद्धी. काय समज मी चाललोय सरस्वतीला सोडायला प्रियंका यायचंय काय? हा चला तर यायचंय का? ज्यांना ज्यांना यायचं त्यांना सांगा. बस करतो पाहिजे तर रेल्वे बुक करतो. आपण मार्केट घ्यायला लावतो. सगळ्यात सोपं काय असेल तर सम्यक्त्वाची आराधना. आणि जी सम्यक्त्वाची आराधना मोक्षाचं कारण सांगतात आचार्य.
मग आता सोपं काम करायला काय अडचण जाते आपल्याला? तुम्हाला कुठलंच कष्ट नाही सम्यक्त्वाच्या आराधनेमध्ये हे सांगायचं, सगळ्यात सरळ काम आहे. आणि आपण त्याच कामाला सगळ्यात अवघड करून टाकलेलं आहे. आणि त्याचं कारण तेच आहे, रुचीचा अभाव. आवड नाही, आवड नाही आपल्याला, आपलीच आवड नाही. आपलंच घर आपण घाण ठेवणार आणि बाहेरची स्वच्छता अभियान करत बसतात, दुनियाची घाण स्वच्छ करत बसतात, घर घाण. अडचणी दर्शन शुद्धी नाही म्हणजे रुची नाही, आणि रुची नाही तर काय नाही म्हटलं, काय नाही म्हटलं, इच्छित फळाची प्राप्ती नाही, निर्वाण सोडा. आणि निर्वाण नंतर इच्छित फळ, तुम्हाला काय इच्छा आहे ते सांगा हो, असं म्हणायचं. बाकी सगळं काय नको, मोक्ष कोणी बघितलंय, जोड सोडा ना, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं फळ मिळणार दर्शनाच्या विशुद्धीने. ती नसेल तर नाही, शक्य नाही. आणि म्हणून आचार्याने इथे या 16 नंबर श्लोकामध्ये तोच उपदेश दिला, सम्यक्त्वाची आराधना करा. कारण ती सगळ्यात सरळ क्रिया असं म्हणजे सुकुमाल क्रिया आहे. वाचून आगामी छंद में सम्यक्त्व की आराधना करने वाले आराधक का स्वरूप कहकर उसका भय दूर करते हैं. घाबरू नका, प्रेम करते, घाबरू नका. आम्हाला घाबरायचं काय कारण आहे का? माणसं अशी घाबरते जणू काय जेलमध्ये टाकल्यासारखं. पळून यायचं, लगे पळून यायचं. अडचण अशी, मंदिरात गेलं तर पळून यायचं, सगळीकडनं पळून म्हणजे धर्मायतन, त्याच्यापासून पळून जायचं असतं. बरोबर आहे, सारखं नाही आमचं बिकडचे माझ्या नादीला नको नाही म्हणते. कोणाच्या नादी लागतो? कोणाच्या? भय दूर करते म्हणजे भीती दूर करतायत. कशाची भीती? स्वतःलाच मी घाबरणार जर आरशात बघून. जर आपणच आपल्याला घाबरणे काय एकदम ते चिमणी आरशात बघते, त्याला वाटतंय दुसरा कोणतरी शत्रू आहे काय, आणि मग ती कोच्या मारत राहत. कुत्रा आरशात बघतो तर भुंकत राहत, काय घाबरत ते दुसऱ्या कुत्र्याला बघून आणि भुंकत. त्याला कळत नाही की हे आपलं, त्याला तेवढी सेन्स नसते बरं का प्राण्यांना, की आरशात जे दिसतंय तो मीच आहे म्हणून. तुम्हाला आम्हाला ती सेन्स आहे, तुमच्या लक्षात येणार की आरशात दिसते ते मीच आहे. जर ते तुम्हाला दुसरा कोणीतरी दिसला असतं तर काय झालं असतं? तुम्हाला कळलं नसतं की हा मी आहे म्हणून. तिर्यंशाची आपली परिस्थिती वेगळी नाही. आपल्याला जर कुठं कळते हा मी आहे, धर्म जेव्हा सांगतोय त्यावेळेस आम्ही घाबरतो, म्हणजे आपल्याला आपलं स्वरूप आरशात दाखवते. हे जे व्यवहारामध्ये तुमची बाहेरच्या आरशात शरीर दिसतं ते नव्हे, इथं तुम्हाला तुमचा आत्मा दाखवायला लागलो आहे ना, तर तुम्ही काय करता? घाबरता त्या आत्म्याला. तुम्ही कोणाला? स्वतःला मी घाबरत नाही. आपण आपल्यालाच आजपर्यंत घाबरत आलो. म्हणून तर धर्म म्हटलं, धर्मातलं कोणतंही कार्य म्हटलं की आपल्याला भीती वाटते. जेव्हा की ते आपलं काम आहे, आपण आहोत. दुकान उघडायची कधी भीती वाटली का? कसं काय? दुकान उघडणं म्हणजे भयाचं आहे तर नाही ते उघडल्यानंतर किती अडचणी होतात. पण त्या सगळ्या भीतीला आपण सामोरे जायला तयार आहे. लग्न केल्यानंतर भीती असते का नसते? घाबरला तुम्ही लग्न करताना? तुम्हाला काय घाबरायचं कारण नव्हतं. आता घाबरायची वेळ दुसऱ्यांची होती. बरोबर आहे का? दिलवा घाबरतो का आपण? आपल्याला माहिती आहे तिथं तुम्हाला काय नवीन आहे सगळं, न घाबरता तुम्ही ते स्वीकारताय. आता ते मी आहे, ते माझं आहे म्हणून काय संबंध नाही त्या घराचा तुमचा, पण सगळं तुम्ही स्वीकारता माझं आणि मी म्हणून.
आणि तो धर्म तुम्हाला मी माझा स्वरूप जसं आहे तसं दाखवायला लागला आणि ते बघून तुम्ही घाबरता, नको यानं माझं नुकसान होईल काय, यानं माझं सुख नष्ट होईल काय. धर्म केल्यानंतर सुख नष्ट होतं का नाही? केवळ दाखवू काय देऊ म्हणजे मोबाईल पासूनच सुरुवात लगेच. मोबाईलचा त्याग करणं ची भीती वाटते का नाही वाटत? आताच म्हटलं घाबरत नाही. मोबाईलचा त्याग करणं धर्म का धर्म आहे? मोबाईलचा त्याग करणं धर्म आहे का धर्म आहे? अधर्म आहे का? तो आता म्हटलं मी घाबरत नाही धर्माला, असं सिद्ध होत. अजून पक्की नाही म्हणून दर्शन शुद्धीचा अभाव. म्हणून आचार्यांनी पहिल्यांदा एकदा दृष्टी साफ झाल्यानंतर मग त्या ठिकाणी निशंक प्रवृत्ती होणार त्या मार्गामध्ये, कशाचीच भीती राहणार नाही. म्हणजे गोष्ट आली तेव्हा तुला गोष्ट आहे म्हणजे रोजच्या जीवनातली गोष्ट आहे. एक श्लोक राहिला होता, संपली होती गोष्ट ती. वाचू घालून तेवढा एक श्लोक तुमच्यासाठी, नंतर वाचतो आता आजची गोष्ट वाचतो. लहर से डरना नहीं असं लिहिलेलं आहे. एक समय की बात है, एक महात्मा नदी किनारे खड़े होकर प्रकृति को निहार रहे थे. कलकल नदियों का बहना, ठंडी ठंडी हवाएं और पेड़ के पत्तों का झूमना, बहुत ही आनंदमय वातावरण था. दूर कहीं पर्वत पर काले बादल छाए हुए थे और मन को तृप्त कर देने वाला शांतमय वातावरण था. तभी उन महात्मा के पास एक शिष्य आया. उस शिष्य के मन में कुछ सवाल था. वह जिज्ञासा से भरा हुआ था. अपनी जिज्ञासा को दूर करने के लिए शिष्य ने महात्मा से पूछा, गुरुजी, आप जिस प्रकार इस भूमि में चल सकते हैं उसी प्रकार इस पानी पर भी चल सकते हैं, परंतु जब हम पानी पर चलने जाते हैं तब डूबने लगते हैं, ऐसा क्यों गुरुजी? बरोबर आहे. पाण्यावर म्हणजे धर्म, त्याच्यात चालायला लागले की माणूस बुडतय लगेच, बरोबर आहे. आणि बुडायला लागले की भीती वाटते. धर्म करायला लागले की बुडतय का नाही? स्वप्नील बाई काय गोळी घेतली काय काय निघालं गोष्ट वाचते राव. काय भानगड काय जागृत झाले, एसी बंद झालं विचारलं उन्हाळ्याचा त्यावेळेस झोप होत नाही बस काय. परंतु जेव्हा नाही परवा कारण सांगितलं सोमितने लाईट गेली होती 11 वाजता. म्हटलं आम्हाला नाही कळलं काय, एसी बंद झाली की आपोआपच जाग येते म्हटलं. म्हटलं खाली आलो, मग आधी बघितलं फ्यूज गेलाय का, काय पडले का, काय म्हणते त्याला टीपी खड्डा पडलाय का, सगळं इकडे तिकडे बघितल्यावर म्हटलं एकदा त्या बघू तर मीटर मध्ये लाईट आहे का, बघितलं तर मीटर मध्येच लाईट नाही. मग का आता मीटर मध्ये लाईट नाही की मग हॅलो कधी लाईट येणार आहे, झोप येणार म्हणा त्याच्याशिवाय. म्हणून म्हटलं तुमचं कसं काय होतं का. हा मग काय सांगितलं, जब धर्म में तैरते हैं तो हम डूब जाते हैं. संसारामध्ये चालायला आम्हाला सोपं जाते, पण धर्म मार्गामध्ये म्हटलं तर अवघड जाते का नसणे. येणार आहे का तुम्ही प्रियंका बरोबर? जी येणार आहे त्यांनी पटकन मला तयार व्हायचं बरं का. चालले का चालून आपण निघाल समजायचं. संध्याकाळी लगे घ्यायला येणार, काळजी करू नका, परत उद्या सोडतो, पण आत्ता यावं लागेल लगेच. मग पुढं काय झालं वाचून काय म्हणला शिष्य, पाण्यावर चालताना आम्हाला म्हणले आम्हाला भीती वाटते, आम्ही बुडतो म्हणजे झालं. मग ऐसा क्यों गुरुजी? गुरुजी शिष्य से बोले कि जिसके हृदय में श्रद्धा निष्ठा है और अपने गुरु पर गुरु या पूज्य के प्रति विश्वास है, वह एक नाव के समान इस पानी पर चल सकता है, वह डूबेगा नहीं. श्रद्धा दृष्टी शब्द पाहिजे आहे ना. मग तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्यावर, जो गुरु जे देव त्याच्यावर विश्वास
पण आपला विश्वासच नाही. धर्म मार्गामध्ये चालायला लागल्यानंतर आणि सोडलं तर मोबाईल काय नुकसान होणार नाही असं आपल्याला श्रद्धा नाही. बरोबर. ह्या दोघींनी काल नियम घेतला माहिती, त्या लहान आहे, त्यांना पण 2 मुलं आहेत, म्हणजे दोघीला एक. मग त्यांची पण मुलाची लग्न आहे, पण त्यांच्या लग्नातच त्यांच्या घरच्यांनी घेऊन दिली नाही सासू रेशमी साड्या, आणि त्या घाबरल्या नाहीत की माझ्या मुलांची लग्न आहेत, मग मी कशी घेऊ, मी जर परत रेशमी साडी घ्यायला लागली. घेऊन टाकली मी. आजीवन त्याग केला त्यांनी रेशमी साड्याचं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. काय वाजवा कोण? स्नेहा आणि बालकेश्वर. सगळ्याला कळलं पाहिजे म्हणजे प्रवचन ऐकते बाकी काय. तर जाय पुढं काय घाबरायला ना, विश्वास पाहिजे. सांगितलं नाही विश्वासाची गोष्ट आपण ती बघितली नाही. चाणक्य आणि कोण? चंद्रगुप्त. नव्हते शत्रू मागे लागलेले, ते का पाण्याखाली लपले, त्यावेळेस चाणक्य म्हणला ते तिथं लपलाय. मग बाहेर आल्यानंतर विचारलं, ते गेले निघून परत. म्हटले तुला काय वाटलं मी ज्यावेळेस सांगितलं तिथे लपलाय म्हणून? काय नाही म्हटले, माझ्या बरोबर पूर्ण विश्वास आहे, जे करणार ते बरोबर आणि ते माझे रक्षाच करणार आहे. त्यांनी जरी दाखवलं असेल की तिथं जो लपलाय म्हटलं तरी मला विश्वास होता तुमचा. इतका विश्वास पाहिजे. चाणक्यावर चंद्रगुप्ताचा पूर्ण विश्वास. ठीक आहे. म्हणून गुरुजींनी काय म्हटलं, गुरुजीने सांगितलं ना की श्रद्धा निष्ठा जिथं असेल आहे ना, तिथं त्या ठिकाणी कुठलंही काम सहजते होतं. म्हणजे तिथं नावेसारखं तुम्ही त्या पाण्यावर जायचं. श्रद्धा पाहिजे. मग झालं. गुरुजी की बातों को सुनकर है ना, शिष्य बोला गुरुजी मैंने जब से आपको देखा है तब से मेरे दिल में आपके लिए श्रद्धा है, मुझे भी पूरा विश्वास है और आप ही की तरह मैं भी है ना आस्था पूर्ण हूं. तब गुरुजी बोले मेरे साथ आओ. शिष्य और हम और वो दोनों मिलकर उस पानी पर चलते हैं. गुरुजी पानी पर चलने लगे, पीछे पीछे शिष्य भी पानी पर चलने लगा. कुछ दूर चले ही थे कि अचानक एक लहर उठी, लाट आली. क्या? मग गुरुजी उस लहर पर चलने लगे, परंतु शिष्य उस लहर को देख घबरा गया और छटपटाते हुए पानी में डूबने लगा. उसने चिल्लाया गुरुजी गुरुजी बचाओ. गुरुजी ने उसे बचाया. फिर उससे पूछा कि शिष्य क्या हुआ? शिष्य भय से बोला गुरुजी जब मैंने लहरों को देखा तो ऐसा लगा मानो वह मुझे निगल जाएगा और मैं पूरी तरह डर गया. गुरुजी बोले अफसोस मेरे बच्चे, तुमने लहरों को तो देखा मगर लहरों के उस स्वामी को नहीं देखा जो हमेशा मदद के लिए तैयार रहता है. निशांत काय म्हणले? गुरुजी काय म्हणले? गुरुजी काय म्हणले निशांत त्याला? दादा दिसल्या ड्रॉइंग काढतात. आणि शास्त्र सोडून ड्रॉइंग करायचं का? तर म्हणणार आता आम्हाला जयंतीसाठीच काढते, हे सगळं मला माहिती आहे ना. बरं मग काय सांगितलं, काय म्हणलंय? बरं बोललं सांग. गुरुजी काय म्हणले? बरोबर गेला. तुमने लहरों को तो देखा लेकिन लहरों को स्वामी को नहीं देखा. लहरांचा म्हणजे त्या लाटाचा स्वामी कोण होता? लाटेचा स्वामी कोण होता? देव. त्यांच्या मनामध्ये देवाने सगळी रचना केलेली आहे. तू देवाकडेच बघायचं ना असं त्याला सांगायचं होतं. ही लाट तर कोणी तयार केली? देवानच तयार केली. तुझी देवावर श्रद्धा आहे ना, मग ती लाट कशाला? पाण्यावर जर तू चालू शकतो तर लाटेवर पण चालू शकणार ना तू. त्या लाटेला पण त्या देवानेच तयार केलं, ज्या देवावर तू श्रद्धा ठेवून त्या पाण्यावर चालला होतास. पण तू लाटेला बघितलं त्यावेळेस तू देवाला विसरलास आणि म्हणून तू बोल. जीवनामध्ये प्रसंग येणार, आमच्या प्रतिकूल उदय पापाचे उदय येणार, हे सांगायचं त्यांना. पण त्या प्रसंगामध्ये आपण परत विसरून जातो. म्हटलं श्रद्धा लगेच संपली, जसं 10 वाजता टाइम संपला श्रद्धा उडून जाते आमची. धर्मावरती श्रद्धा राहते काय मग? असं वेळ प्रसंग आला की आपण धर्म लगेच सोडायला तयार. त्या क्षणाला पहिल्यांदा काय सोडतो तर मी धर्म सोडतो. काय सोडतो आपण? अशी श्रद्धा असताना आपल्याला आपली इच्छित वस्तू मिळणार कशी, हे सूत्र सुंदर आहे.
श्रद्धा शुद्ध पाहिजे, त्याच्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही। है ना, अफसोस मेरे बच्चे, तुमने लहरों को तो देखा मगर लहरों के उस स्वामी को नहीं देखा जो हमेशा मदद के लिए तैयार रहता है। सार दोस्तों, कहानी का तात्पर्य बहुत ही सिंपल है कि हमें किसी चीज पर विश्वास करना है तो पूरे दिल से करना चाहिए। त्याचे नाव आहे शुद्धी। म्हणून आपण मागितलेलं आहे त्या देवीला बोधी समाधी परिणाम शुद्धी, परिणामाची शुद्धी। म्हणजे माझ्या मनामध्ये कधी सुद्धा देवशास्त्र गुरुबद्दल शंका यायला नाही पाहिजे की मला दुःखी करतील काय, यांच्यामुळे माझं त्या ठिकाणी सुख नष्ट होईल काय, कधी स्वप्नात सुद्धा विचार यायला नाही पाहिजे। साहस लक्षात राहा, असं दृढ श्रद्धा ज्याचं धर्मावर आहे त्याला इच्छित वस्तूची प्राप्ती होतेच होते। ओम नमः